डोंबिवली ब्लास्ट मध्ये काही 4 लोकांचा मृत्यू झाला आहे, कॅज्युअलिटी झालेली आहे आणि तिथे आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तिथे खासदार स्वतः आहेत, कलेक्टर आहे, सगळी टीम आहे आणि तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. सीएम सर वारंवार त्या भागामध्ये ब्लास्ट होत आहेत. मागच्या वेळेस मोठा ब्लास्ट झाला होता, याचाही मोठा ब्लास्ट झालेला आहे. यामध्ये काय झालंय, एमआयडीसी अगोदर झाली, कंपन्या अगोदर आल्या, नंतर वसाहती झाल्या. परंतु हजार्डस केमिकल ज्या इंडस्ट्री आहेत, अति घातक जी काही रसायनं किंवा ज्या माध्यमातून अशा प्रकारचे ब्लास्ट होऊ शकतात, अशा कंपन्यांना आम्ही अंबरनाथ MIDC मध्ये एक वेगळा सेक्टर करून कायमस्वरूपी तिकडे शिफ्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतोय. आता संबंधित विभागाशी आणि संबंधित MIDCचे अधिकारी यांच्याशी बोलून त्या ठिकाणची तजवीज जी आहे आणि आपले इंडस्ट्री जे आहेत, म्हणजे जी उद्योजक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून तो निर्णय घेऊ. भूजलाचा उपसा खूप जास्त अनियंत्रित आहे आणि तुम्ही कायदा केला आणि त्याच्या पुढे नियमच नाही केले, तर काही पुढे होणार नाही. म्हणून आता पुन्हा रिचार्जिंगचा पण आपण मोठ्या प्रमाणावर तो निर्णय घेतलेला आहे. भूजल वॉटर लेवल वाढवण्यासाठी देखील आपण प्रयत्न